मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, डाउट्स होते, की रजिस्ट्रेशन चालू कधी होणार? कारण CETचा रिझल्ट येऊन 11 दिवस झाले आणि अजून सुद्धा ॲडमिशन प्रोसेसला स्टार्ट झालेलं नाही. मागच्या वर्षी 28 जूनला रजिस्ट्रेशन चालू झाले होते. ठीक आहे. पण अद्याप देखील रजिस्ट्रेशन चालू झालेले नाही. आणि CET सेलने अजून एक नोटीस या ठिकाणी रिलीज केली होती. त्या नोटीसबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चला तर आपण ती नोटीस बघूया. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे वाटतंय, की रजिस्ट्रेशन चालू झालंय का? की कधी चालू होणार आहे? आता ही ही नोटीस बघा अशी होती, "इन्स्ट्रक्शन्स फॉर इन्स्टिट्यूट्स ओन्ली. रजिस्ट्रेशन प्रोसेस टू अप्लाय स्क्रुटिनी सेंटर फॉर कॅप प्रोसेस इस स्टार्टेड फॉर 2026-2027." आता ही जी नोटीस होती ती फक्त इन्स्टिट्यूट्सला होती. कारण जे कॉलेजेस स्क्रुटिनी सेंटर बनण्यासाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत, त्यांच्यासाठी ही नोटीस आहे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. रजिस्ट्रेशन हे स्टुडंटसाठी चालू झालेलं नाही. स्टुडंट्सची ॲडमिशन प्रोसेस अजून देखील चालू झालेली नाही. ठीक आहे. ही जी नोटीस आली होती ती फक्त इन्स्टिट्यूट्सला आली होती. ज्यांना स्क्रुटिनी सेंटर बनायचंय त्यांचं ते कॉलेजचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेजेस का स्क्रुटिनी सेंटर बनतात. तर आपण रजिस्ट्रेशनमध्ये स्टुडंट्स जे रजिस्ट्रेशन करत असतात, जे डॉक्युमेंट अपलोड करत असतात, ते अपलोड केलेले डॉक्युमेंट ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही ज्यावेळेस जवळच्या कॉलेजला जातात, तर ते जवळचे कॉलेज ते असतात तुमचे स्क्रुटिनी सेंटर. ठीक आहे. ते तुम्हाला इनडायरेक्टली त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही म्हणू शकता. जेणेकरून ते स्क्रुटिनी सेंटरला रजिस्ट्रेशन करतात आणि स्टुडंट ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांच्याकडे येतात, त्यावेळेस ते त्यांच्या कॉलेजची मार्केटिंग त्या ठिकाणी करत असतात. हे त्याचं ॲडव्हांटेज आहे. त्यामुळे कॉलेजेस स्क्रुटिनी सेंटरसाठी रजिस्ट्रेशन करतात. ठीक आहे. ही झाली गोष्ट. याची अजून देखील विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं नाही. तर दुसरी गोष्ट आता रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे? ठीक आहे. तर रजिस्ट्रेशन आता बघा 26/6/2026ला ती नोटीस आली होती रजिस्ट्रेशन स्क्रुटिनी सेंटरसाठी. तर ती लास्ट डेट होती 2/7/2026 2 जुलैपर्यंत. आता 2 जुलैपर्यंत स्क्रुटिनी सेंटरचं रजिस्ट्रेशन चालू असणार आहे आणि त्यानंतर 2 जुलैनंतर जे कॉलेजेस स्क्रुटिनी सेंटरसाठी सिलेक्ट होतील, त्यानंतर त्यांना थोडीशी ट्रेनिंग देण्यात येईल. 2 ते 3 ते 4 दिवस ती ट्रेनिंग चालू असते, की कशाप्रकारे तुम्हाला स्टुडंट्सचे केसेस हँडल करायचे, डॉक्युमेंट कशाप्रकारे तुम्ही व्हेरिफाय करणार आहोत, त्याची ट्रेनिंग त्यांना 3 ते 4 दिवस दिली जाते. त्यामुळे कमीत कमी 5 जुलैपर्यंत तरी रजिस्ट्रेशन चालू होणार नाही, ॲडमिशन प्रोसेस चालू होणार नाही. ठीक आहे. हे विद्यार्थ्यांना आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. त्यामुळे मी आता अशा प्रकारे व्हिडिओ बनवून त्यांना सांगत आहोत. ठीक आहे. तर पॅनिक होण्याची गरज नाहीये. काही गडबड होणार नाही, काही नाही. ठीक आहे. 5 जुलैपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन चालू होणार नाही. तोपर्यंत तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा आणि सगळे कॉलेजेसची तुम्ही रिव्ह्यूचे व्हिडिओज बघा. कट ऑफ तुमचे कॉलेज कुठे येतायत, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळतंय काय, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आमच्या YouTube चॅनलवर आम्ही रिलीज केलेला आहे, अपलोड केलेला आहे. आणि जर तुम्हाला या सगळ्या प्रोसेसच्या थ्रू जायचं नसेल, तर तुम्ही आमची काउन्सिलिंग सुद्धा घेऊ शकता. जर आमची पर्सनल काउन्सिलिंग आम्ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाईड करतो आहोत, जेणेकरून हे जी सगळ्या प्रोसेस आहेत, त्याचं चांगल्या प्रकारे गाईडन्स तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचंय, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय, त्या कॉलेजमध्ये कशाप्रकारे आम्ही तुम्हाला ॲडमिशन मिळवून देऊ शकतो. ठीक आहे. सो आमची काउन्सिलिंग तुम्ही घेऊ शकता आणि जे नोटिफिकेशन्स असतात ॲडमिशन प्रोसेसचे, तर तुम्ही आमचा जर WhatsApp ग्रुप जॉइन केलाय, जो की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात. तर स्टुडंटला आम्ही काय-काय प्रोव्हाईड करतो, तर पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट प्रोव्हाईड करतो. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पर्सेंटाइलच्या अकॉर्डिंग, त्यांच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग त्यांना चांगल्यात चांगलं कॉलेज आम्ही मिळवून देतो. त्यानंतर ब्रांच सिलेक्शन गाईडन्स. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय असतं, कोणती ब्रांच घ्यायची हे कळत नसतं, माहिती कमी असते. त्यामुळे आम्ही प्रत्येक ब्रांचचं डिटेल एक्सप्लेनेशन त्यांना सांगत असतो. कोणत्या ब्रांचमध्ये कोणत्या गोष्टी आहेत. तुम्ही त्यांच्या पर्सेंटाइलनुसार त्यांनी ब्रांच कॉम्प्रोमाईज केली पाहिजे, की कॉलेज कॉम्प्रोमाईज केलं पाहिजे आणि कशाप्रकारे ब्रांच सिलेक्शन केलं पाहिजे, याचं गाईडन्स सुद्धा आम्ही प्रोव्हाईड करतो. ड्रीम टार्गेट अँड सेफ कॉलेज स्ट्रॅटेजी. तर पहिल्या कॅप राउंडमध्ये गॅरंटीड तुम्हाला कोणतं तरी कॉलेज आम्ही मिळवून देऊ शकतो. ठीक आहे.
तुमच्या पर्सेंटाईल आणि कॅटेगरीच्या अकॉर्डिंग आपण चांगलं-चांगलं कॉलेज तुम्हाला मिळवून देणार आहोत. त्यानंतर कॅप चॉईस फिलिंग सपोर्ट आपल्याला असणार आहे. प्रिव्हियस इयर कट ऑफ एनालिसिस आम्ही करणार आहोत आणि ॲडमिशन प्रोसेस गाईडन्स म्हणजे तुमचं पूर्ण ॲडमिशन होईपर्यंत काय-काय प्रोसेस असते, कोणत्या-कोणत्या गोष्टींची गरज असते, त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगणार आहोत. कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, की कशाप्रकारे डॉक्युमेंट्स नसतील तर त्याच्याऐवजी काय आपण यूज करायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही सांगणार आहोत. त्यानंतर स्पॉट राउंड गाईडन्स. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल कमी असतात आणि त्यांना कॅप राउंडमध्ये जर कॉलेज मिळालं नाही, तर स्पॉट राउंडमध्ये सुद्धा कॉलेजेस मिळवून देऊ शकतो. त्यानंतर 24/7 डाउट सपोर्ट असणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जर काही कन्फ्युजन असेल, तर ते कधीसुद्धा आम्हाला विचारू शकतात. त्यानंतर पॅरेंट कन्सल्टेशन असेल, पालकांसोबत जर काही चर्चा करायची असेल, तर तेही आमच्याकडे होत असतं. ठीक आहे. आता आमची काउन्सिलिंग कशाप्रकारे काम करणार आहे तर स्टेप 1 स्टुडंट शेअर्स पर्सेंटाइल कॅटेगरी, ब्रांच प्रेफरन्स अँड प्रिफर्ड लोकेशन. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी स्टुडंट्सच्या जर ठरलेल्या असतील, तर स्टुडंट आम्हाला सेंड करेल. अदरवाईज आमच्यासोबत कन्सल्ट केल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपण ठरवू शकतो. पर्सेंटाइल अँड कॅटेगरी. त्यानंतर डिटेल एनालिसिस आपण प्रिव्हियस इयर कट ऑफचं करणार, प्लेसमेंट डाटा आणि कॉलेज रिव्ह्यूज. कॉलेज रिव्ह्यूजचे ऑलरेडी आम्ही भरपूर व्हिडिओज बनवलेले आहेत. तेही तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता मागच्या वर्षीचा जो कट ऑफचा डाटा आहे तो आम्ही एनालिसिस करणार. त्यानंतर जे विद्यार्थ्यांना जे कॉलेजेस हवंय त्या कॉलेजबद्दल आपण माहिती गोळा करणार आणि त्यानंतर जे आपण एखादं कॉलेज टार्गेट करू, की हे कॉलेज आपल्याला मिळालंच पाहिजे. त्या कॉलेजकडे आपण टार्गेट करणार आहोत आणि त्यानंतर सेफ कॉलेजेस जे की आपल्याला जर आपण एखादं कॉलेज ठरवलं आणि ते जर मिळालं नाही, तर त्यापेक्षा त्या त्या लेव्हलचं कॉलेजसुद्धा आपल्याला मिळायला हवं. अशा प्रकारे आमचं पर्सनलाइज्ड रिकमेंडेशन असणार आहे. त्यानंतर कॅप राउंड गाईडन्स. चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी फॉर ऑल कॅप राउंड्स ठीक आहे. तर कॅप राउंड 4 कॅप राउंड होत असतात आणि 4ही कॅप राउंडमध्ये जर आपल्याला पार्टिसिपेट करायचं असेल, तर 4ही कॅप राउंडसाठी आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग देत असतो. त्यानंतर ॲडमिशन कन्फर्मेशन सपोर्ट. सपोर्ट टिल युअर फायनल ॲडमिशन ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एखादं कॉलेज लागल्यानंतर देखील तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत आमच्याकडून हवं तेवढं गाईडन्स आम्ही प्रोव्हाईड करणार आहोत. त्यानंतर बऱ्याचशा काउन्सिलिंग आहेत, पण तुम्ही आम्हालाच का निवडावं? तर आम्ही हॉनेस्ट अँड जेन्युइन गाईडन्स प्रोव्हाईड करणार आहोत आणि डाटाबेस रिकमेंडेशन आम्ही करणार आहोत. कारण तुमचा सगळा डाटा एनालिसिस केल्यानंतरच आम्ही तुम्हाला तुमच्या पर्सेंटाइल आणि कॅटेगरीनुसार कॉलेज प्रिफर करणार आहोत. त्यानंतर तुमचा टाईम सुद्धा वाचू शकतो आणि बरेचसे विद्यार्थी नवीन असतात, माहिती कमी असते, त्यामुळे तुमच्या मिस्टेक्स होऊ शकतात आणि ही एक मिस्टेक्स तुमचं रजिस्ट्रेशनमधून तुम्हाला बाहेर काढू शकते, कॅप राउंडमधून तुम्हाला बाहेर काढू शकते. ठीक आहे. तर त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अव्हॉइड करण्यासाठी तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग घेतली तरी चांगलं आहे. बेटर ॲडमिशन स्ट्रॅटेजी चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी पर्सनल काउन्सिलिंग घेतली पाहिजे. सपोर्ट थ्रूआउट ॲडमिशन, गाईडन्स ड्युरिंग युअर इंजिनिअरिंग जर्नी. ठीक आहे. आम्ही ऑलरेडी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गाईड केलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे पर्सनल काउन्सिलिंगसाठी आहे. सो तुम्हाला देखील ॲडमिशन प्रोसेसमध्ये पर्सनल गाईडन्स हवं असेल, तर तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग घेऊ शकतात. हे नंबर्स या ठिकाणी मोबाईल नंबर या ठिकाणी आहे. त्यावर तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मोबाईल नंबर आहेत. त्यावरून सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कदाचित त्याला या पर्सनल काउन्सिलिंगची गरज असू शकते. ठीक आहे. धन्यवाद.